नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या करिअर मुद्रा या विशेष सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नुकताच UPSCचा निकाल लागला आणि कुदळीचे भूमिपुत्र देशामध्ये 197 या रँक गुण घेऊन आज IAS होणार आहेत. आणि त्यांचा एक गेली 2-4 दिवसापासून सातत्यानं आपण पाहतोय की सोशल मीडिया असेल आणि सगळीकडेच आम्ही शुभेच्छाचा वर्षा होत आहे. आज नांदेडमध्ये अरुणाताई जाधव आणि अनिल जाधव सरांच्या माध्यमातून त्यांची पुतणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता आणि त्यानिमित्तानं त्यांचं मार्गदर्शन देखील सर्व पालकांना विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. त्या निमित्तानं आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं सर्वप्रथम राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि सर, एक आपला 4 दिवसापूर्वी निकाल आणि एक प्रचंड सगळ्यांनाच उत्साह होता. तुमच्या दुरीच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला एक अभिमान वाटत होता की बाबा 197 मोठी रँक आहे. याकडे कसं पाहता, काय वाटते, काय भावना? नक्कीच फार आनंद झालेला आहे मला. माझा रिझल्ट मला अपेक्षेपेक्षा जास्त भेटलं, त्यामुळे नक्कीच आनंद अजून द्विगुणित झाला. बस आनंदाच्या भावना आहेत, जास्त काही नाही. बरं सर, नेमकं आपण IAS व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, सर्वोच्च पद मिळवायचंय, हे आपण कधी ठरवलं होतं? म्हणजे कसं? सर, मला वाटतं की हे मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्येच मला हे सोशल जे असतं त्यांचं वर्क असतं ते बघण्यामधून, ते करण्यामधून मला प्रेरणा भेटत गेली आणि आजूबाजूचे ऑफिसर बघूनच मला असं वाटलं की असं काहीतरी बनावं. हो, नक्कीच सर. आज आपला 197 रँक आलेला आहे, सर्वोत्तम रँक आपला आहे. तर आपली शैक्षणिक वाटचाल जी होती, शैक्षणिक वाटचाल म्हणजे संपूर्ण कशी होती, परिस्थिती कशी होती? सर, मी माझं शैक्षणिक शिक्षण जे घेतलंय ते शालेय शिक्षण ते उदगीरमधून केलंय, लाल बहादूर शास्त्री विद्यालयातून. नंतर मी 11वी-12वीसाठी शाहू कॉलेजला गेलो. तिथं मी माझी 11वी-12वी केली. पुढून त्याच्या पुढं मी इंजिनिअरिंगसाठी आपल्या गुरु गोविंद सिंग जे नांदेडचं कॉलेज आहे त्यामध्ये ऍडमिशन घेतलं आणि तिथून मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यानंतर मी सलग 2-3 वर्ष प्रिपरेशनसाठी दिले आणि मला वाटतं की 2-4 वर्षानंतर मला यश भेटलंय. नक्कीच. आज आपला आनंदाचा दिवस आहे. एकंदरीत आपण काय काय आवाहन कराल, काय सांगाल विद्यार्थ्यांना? नक्कीच मी विद्यार्थ्यांना हे सांगितले की तुम्ही नक्कीच ड्रीम बघितले पाहिजेत आणि तुमचे ड्रीम फुलफिल करायसाठी प्रयत्न केले पाहिजेत. जरी अपयश आलं किंवा यश आलं तर त्यांना दोन्हींना आपण सारखंच मूल्य दिलं पाहिजे, कारण प्रयत्न करण्याला महत्व आहे, यश अपयशाला महत्व नाही असं मला वाटतं. नक्कीच या यशामध्ये नेमकं कसा कोणाकोणाचा वाटा आहे, काय सांगाल? नक्कीच यशामध्ये घरच्यांचा सर्वांचा वाटा आहे. माझी आई, आमच्या काकू, आमचे काका, आजोबा, माझा मित्र निखिल मुसळे, त्याचा परिवार, या सर्व म्हणजे अजून बऱ्याच जणांचा वाटा आहे की आता मी सगळ्यांची नाव घेऊ शकत नाही कारण त्या टाइमचा हे होईल, पण आहे सगळ्यांचा. नक्की सर, आपल्या आयुष्यामध्ये एक दुःखाचा एक प्रसंग 2012च्या वेळी घडला होता, त्यानंतर तुम्ही कसं उसळ गेलं, काय? बरोबर आहे, दुःखाचा झाला होता, पण मी तेव्हा खूप छोटा होतो. मला तेवढं समज नव्हती की नक्की असं काय झालंय. मला असं वाटतं की मी त्यामधून फार डिप्रेस वगैरे नव्हतो झालो. खरं सांगायचं झालं तर मला वाटतं की तेच प्रेरणा होती माझ्या वडिलांची मला, की वडील काहीतरी सामाजिक क्षेत्रात करतात आणि त्यांचं खूप नाव आहे, त्यांचं खूप लोकांकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत आणि तशाच आपण काहीतरी करावं हे नेहमी माझ्या मनामध्ये राहिलं होतं. तर तीच प्रेरणा घेऊन मी पुन्हा अभ्यास सुरू केला, शिक्षण घेतलं आणि पुढची वाटचाल केली. नक्कीच सर, या अगोदर आपल्या कोणत्या परीक्षा वगैरे उत्तीर्ण झाल्या होत्या? नाही सर, मी दुसऱ्या परीक्षेसाठी तेवढा प्रयत्न नाही केला. मी UPSCच करत होतो. मी आता विचार होता की हे नाही झालं तर दुसरं द्यायचं, पण झालं माझं लकीली. पहिल्याच अटेम्प्ट? नाही, पहिला अटेम्प्ट नाही, माझा 5वा अटेम्प्ट होता. 5वा अटेम्प्ट. हो. आपण तयारी कशी केली? तयारी मी 1 वर्ष दिल्लीला होतो. मग तिथं मी टेस्ट सिरीज वगैरे लावल्या होत्या. मी तेवढे क्लास वगैरे नाही केले. क्लास कोर्स, टेस्ट सिरीज अशा छोटे कोर्स वगैरे केलेत. त्यानंतर मी 2-3 वर्षासाठी पुण्यालाच राहिलो आणि तिथनंच तयारी केली. हो, नक्कीच एक ग्रामीण भागातला जिल्हा परिषदेमध्ये शिकलेला विद्यार्थी एवढ्या पदावर जाऊ शकतो. नेमकं कसं काय वाटतं अजून? मला वाटतं की प्रत्येक जण करू शकतं, बस तो सपोर्ट त्याला भेटला पाहिजे. सोशल झालं, फायनान्शियल झालं, घरचा झालं, तो भेटतं तर प्रत्येक जण जर जे ड्रीम बघतंय त्याच्यासाठी त्याला जर आपण त्याच्या पंखांना बळ दिलं तर नक्कीच प्रत्येक पाखरू उडू शकेल. नक्कीच UPSC म्हणलं की फार मोठी परीक्षा, अवघड परीक्षा आहे आणि एकंदरीत कसा अभ्यास करावा लागतो, किती तास अभ्यास करावा लागतो? मला वाटते की सर हे प्रत्येकावर डिपेंड करेल की कोणाचा कसा अभ्यासाचा प्रकार आहे किंवा कोण कसं अभ्यासात कम्फर्टेबल फील करते, कसा अभ्यास करण्यात. मी तेवढा हुशार नव्हतो. मला वाटते की मी खूप हार्डवर्कर आहे, तर मी माझा अभ्यास बऱ्यापैकी करायचो, 7-8 तास रोजचा मिनिमम तर करायचो असं मला वाटते. आणि बाकी ज्यांना करायचंय त्यांचं प्रत्येकाचं आहे. प्रत्येकानं आपापलं स्वतःचं मूल्यमापन केलं तर ते चांगलं राहील, रादर दुसऱ्यानं त्याचं मूल्यमापन केलं तर. नक्कीच आपल्या एक 2-3 पूर्व मुख्य असते आणि इंटरव्ह्यू असते. इंटरव्ह्यूमध्ये नेमकं असं एखादा आठवणीतला एखादा प्रश्न काय सांगाल, म्हणजे काय कसं होतं, काही नाही?
हो सर, इंटरव्ह्यू मधलं आठवणीतला म्हणलं तर मला वाटतं की तेच आपल्या रिजन बद्दल त्यांनी मला बरेच क्वेश्चन विचारले, की नांदेड बद्दल विचारलं, लातूर बद्दल विचारलं, नक्की देशाचं पुढचं वाटचाल कशी आहे, तुम्हाला काय वाटतंय, विश्वबंधू असायला पाहिजे, विश्वगुरू असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, आपण काय बनाव, असेच बऱ्यापैकी क्वेश्चन होते. जास्त काही असं टफ वगैरे क्वेश्चन नव्हते, बस डिस्कशन टाईप झालं रादर दॅन क्वेश्चन आन्सर. नक्कीच आपण आता एवढी मोठी रँक म्हटल्यानंतर तुम्ही आता कलेक्टर होणार आहेत. आपली काय काय म्हणजे पुढील काय वाटतंय, काय काय? नक्कीच मला असं वाटते की मी जे ड्रीम पाहिले की एक स्वच्छ आणि एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याचं माझं जे मिशन आहे ते मी नक्की कॅरी फॉरवर्ड करेल. आणि मला असं वाटते की लास्ट माईलपर्यंत मी सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. सरांचं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा सर. त्यासोबतच आपल्याकडे कृष्णाची काकू आहे. ताई काय सांगाल, काय वाटतं म्हणजे बालपण कसं होतं कृष्णाचं, काय? अतिशय आनंद होतोय की तो म्हणजे देशामध्ये 197 रँक घेऊन आज UPSC क्रॅक केलेली आहे त्यांनी. अतिशय छोटा असताना दुडू धावणारा आमचा कृष्णा आणि इतकं मोठं त्यांनी ध्येय गाठलेलं आहे. आणि खरंच आहे म्हणजे एक शून्यातून विश्व कसं निर्माण होऊ शकतं हे कृष्णाने आज दाखवलेलं आहे. कारण ग्राउंड लेवलला ग्रामीण भागात राहून 1 ते 3रीचं शिक्षण त्यांनी कोदळीतच घेतलेलं आहे. विशेष म्हणजे मराठी माध्यमातून. आणि त्यानंतर 4थी ते 10वी पर्यंत लाल बहादूर शास्त्री, पण तेही मराठी मीडियममधून. पण तरीही ग्रामीण भागातले हिरे जसे बाहेर येतात त्याप्रमाणे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी रँक केलेले आहे तिथे सुद्धा. आणि त्यानंतर मग 10वीला सुद्धा खूप सुंदर मार्क होते त्याला. त्यानंतर मग शाहू कॉलेजमध्ये 11वी 12वी त्याची तिथे झाली. तिथेही तो अतिशय म्हणजे मन लावून अभ्यास करायचा आणि अतिशय विनम्र स्वभावाचा तो. जे काही पॅरेंट्स सांगतील, हो काकू, हो आंटी, हो आई, मी करेन तो. म्हणजे अतिशय असा विनम्र असा तो त्याचा स्वभाव आणि चांगलं ते स्वीकारण्याचा त्याचा स्वभाव असल्यामुळे निश्चितच सकारात्मक दृष्टिकोन त्याचा असल्यामुळे ही अचिव्हमेंट त्याला मिळालेली असं वाटतं मला. आणि आताच त्यांनी त्यांचा प्रवास जसं सांगितलेला आहे की जीवनामध्ये कसे चढ उतार येत असतात, पण त्यातूनही उभारी कशी घ्यायची हे कृष्णाच्या जीवनावरून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यातूनही त्यांनी अतिशय सुंदर यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. आमच्या कोदळी परिवाराला तर त्याचा अभिमान आहेच, पण त्याचा जो सत्कार स्वागत मी पाहिलेलं आहे कोदळीमध्ये, उदगीरमध्ये आणि आज नांदेडमध्ये किती मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. निश्चितच त्याच्याबद्दल आपल्या पूर्ण मराठवाड्याला अभिमान आहेच. आणि त्याच्या माध्यमातून आता आमच्या कृष्णाच्या माध्यमातून त्याला सामाजिक कृत्याचा वारसा आहेच. निश्चितच देशाच्या हिताचं कार्य होईल आणि त्याला घडवण्यामध्ये त्याच्या आई आमच्या सुवर्णाताई यांचाही खूप मोठा वाटा आहे. कारण अण्णा गेल्यापासून आई म्हणून त्यांनी जो त्याला आधार दिलेला आहे तो फार मोठा आहे. कारण आईच्या हिमतीवर आपण जिजाऊंचं उदाहरण घेतो की आईचं मार्गदर्शन शुभांना विश्व वंदनीय ठरवलेलं आहे. तसं कृष्णाच्या मागे पूर्ण मार्गदर्शन आणि आधार निश्चितच सुवर्णाताईंचं होतं. त्या खंबीर राहिल्या आणि मुलांना संस्कारातून घडवत राहिल्या. हे विशेष की तो आजही अतिशय विनम्र असाच त्याचा स्वभाव आहे. इतकं बाहेर राहिला, शिकला, इतकं मोठं अचिव्हमेंट त्यांनी मिळवली तरी आईच्या संस्काराचंच हे देण आहे असं मला वाटतं. आमच्या सगळ्या कुटुंबाला निश्चितच त्याचा खूप अभिमान आहे. अतिशय मोठं यश त्यांनी संपादन केलेलं आहे. नक्कीच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखं. आम्हाला विश्वास होताच की आज ना उद्या तो नक्कीच ही अचिव्हमेंट मिळवेल. तर आम्हाला खरंच त्याचा सार्थ अभिमान वाटतो आणि देशाच्या हिताचं कार्य त्याच्या हातून नक्कीच होईल अशी मी ग्वाही देते आणि थांबते. जय. नक्कीच त्यासोबतच कृष्णाची आई देखील आहे. ताई, आज कृष्णा देशातील सर्वात अवघड असलेल्या परीक्षेमध्ये 197 क्रमांक मिळतो, कलेक्टर होतोय. काय भावना आहे, कसं वाटतं? ते शब्दात मला सांगू शकत नाही. आनंद वाटतो. सगळ्याचं मार्गदर्शन त्याला खूप छान झालं आणि प्रत्येक गोष्टीचा त्यानं मान राखला. आंटीचा म्हणा, काकाचा म्हणा, त्याच्या आत्याचा खूप छान. पण तुम्ही असं मला का सांगितलं असं त्याच्या मनात कधीच कल्पना आली नाही. हो मी करीत जाईन, हो करीत जाईन. आणि मी इथं सांगते ते तिथं करतोय. पण मी विश्वास ठेवला माझं लेकरू काय काय ना करून दाखवणार आहे. अशी उदाहरणं बघितली. आई तर सांगते लेकरू हो पण ते काय करायचे ते करते तिकडं. पण मला विश्वास होता त्याच्या आंटीचा, काकाचा, आजोबाचा संस्कार तो जोपासतोय.
एवढा पक्का, आणि त्याच्यासोबत जो मित्र आहे त्याच्यावर पण विश्वास ठेवला. तो वारंवार मला म्हणायचा, निखिल भैया कसं करायला रे, काकू तुम्ही बिनधास्त राहा, आणि काही अडचण आली तर मला फोन करा, त्याला फोन करू नका, मीच सगळं करतो, त्याला अभ्यास करू द्या. आणि अरे पोरं कसं राहलेलं रे, तुम्ही कसं करायला, तुम्ही उगून निवांत झोपा, इतकं मस्त सांगायचा तो. एवढाच माझा विश्वास त्या दोघावर. शिक्षणाला पुण्याला असेल, मुंबईला असेल आणि दिल्लीला देखील कृष्णाला राहावं लागलं. आपण सोबत राहिला होतात का गावाकडे? नाही, मी गावाकडेच. गावाकडेच. तर त्याने मला 9च्या अगोदरच फोन करायचा, 9च्या नंतर फोन करत नव्हता. संध्याकाळी वाट बघायची मी, आणि तू करायची होतीस की तुला डिस्टर्ब कशाला, आई तुझ्यासाठी काहीच नाहीये, डिस्टर्ब कधी करते तुला वाटत तेव्हा फोन म्हणायचा तो. पण मी माझ्या लेकराला त्रास, अडचण होणी, त्याला डिस्टर्ब होणी म्हणून मी फोन करायची नाही. मग आज कसं वाटतंय नेमकं काय? छान वाटते, खूप खूप छान वाटत. मग गावाकडे आल्यानंतर कसा तिकडे जायचं तर कृष्णा का माझ्यासोबत शेताकडे यायचा, मी स्वयंपाक करायचा, मी भाजी करतो, तू भाकरी कर, आणि मग आपण दोघं बोलू. हेच असं निवांत बसून आम्ही बोललो नाही, काम करत बोलायचा. शेताकडे गेलो माझ्यासोबत शेताकडे यायचा, माझ्या हातातलं ओझं घ्यायचा, मला काही वाट नाही, तू चल उग, आणि पडशील म्हणून असं हाताला धरायचं मला शेतात. हा तो कधी लाजला पण नाही. मला वाटायचं सगळे गावात लोक सणावाराला देवाला निवडत टाकत, माझ्याकडे कोणीच माणूस नाही. कुण्या लेकराला माहिती येतो म्हणते पळून जाते. नाही, तू आल्यावरच सण आला, कधी तरच सणाला भेटायचा तो, एखाद्या सणाला. मग निवड दाखवायचं तरी देवाला, मी जातो की, मला लाज वाटणार, मस्त हातात ताट तांब्या घेऊन जायचं. मला एवढा, मग दुसऱ्या दिवशी म्हणायचे बाय काय पाटलीन बाई तुमचा मुलगा निवड दाखवायला. हो म्हटलं, अभिमान वाटत होता सगळ्यांना. आज तो गावात कुणाला ओळख पण नाही. तो स्वभाव छान आहे, आणि सगळ्याला मस्त त्यानं जोपासला, कुणाचा राग धरला नाही, काहीच नाही. त्यासोबत ताई सांगत होतात की एखादा विद्यार्थी एवढा अभ्यासामध्ये असून देखील एवढं नम्र, विनम्र, प्रामाणिक, म्हणजे कसं शक्य, म्हणजे कसं वाटतं? मला वाटतं घरातली जे संस्कार असतात ते कायम टिकवणारी मुलं आजही आहेत. कारण बाहेर इतके त्यांना बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत. आज हातातला मोबाईल मी पाहते की म्हणजे 12वी पर्यंत मोबाईलच नव्हता मुलांना, माझ्या मुलींना बी नव्हता, आणि ह्याला नव्हता. माझ्याकडे छोटा होत्या तेवढ्यावरच केला, मोबाईल जास्त वापरायचं नाही, मोबाईलच नव्हता. ज्यावेळेस मुलीचा नंबर लागला ह्याला मेडिकलला, तेव्हा ह्याने आंटीनं मोबाईल घेऊन दिला मुलीला नव्हता, मुलाला. तेव्हा पुन्हा काकानं मोबाईल घेऊन दिले, नांदेडला आलता. ते बी 5-6 हजार, मोठा नाही, भारी नाही. मुलगी देखील डॉक्टर आहे. हो, डॉक्टर आहे, MD करते जामनगर. तर आजच्या मुलांना बिघडवण्यासाठी इतके मार्ग आहेत बाहेर. तर मला प्रत्येक आई वडिलांना ही विनंती करावीशी वाटते की निश्चितच लहानपणापासून जर आपण त्यांना एक दिशा दिली आणि सुसंस्कार दिले आणि मीडियापासून जर दूर ठेवलो. आत्ताच कृष्णा चाईनी जसं सांगितलंय की 10वी-12वी पर्यंत माझ्या लेकराकडे मोबाईल नव्हता. तर खरंच म्हणजे एक दुष्परिणाम म्हणा मोबाईलचा तो होणार नाही. कारण आपण पाहतो मीडियामध्ये आज कुठलीच मर्यादा नाही त्याला. लेकरं आपले काय पाहतायत, आई सरळ तिला त्या लेकरांना गप्प बसवण्यासाठी मोबाईल देते हातामध्ये, पण ते लेकरू काय पाहतंय, त्याच्यावर संस्कार काय होत आहेत याचा विचार करत नाही. मग ते नकळतपणे काय होतंय की लहानपणीच वेगळ्या मार्गावर लेकरं चालली आहेत. वाईट काय चांगलं काय हे त्यांना कळत नाही. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, मग आजी आजोबा सुसंस्कारित गोष्टी त्यांना सांगायच्या आणि आपोआप पिढी ही सुसंस्कारित घडायची. पण आता निश्चितच पालकांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण या सगळ्या दुष्परिणामांपासून आपल्या मुलांना कसं जपायचं आणि त्याच मीडियाचा सदुपयोग कसा करायचा हे आपण पालकांनी थोडंसं शिकलं पाहिजे. कारण टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, आपण त्यांना मीडियापासून दूर ठेवू शकणार नाही, पण त्यातूनही सकारात्मक विचार करून चांगलं काय ते त्या मुलांना कसं देता येईल. जसं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाचाच आदर्श नाही तर जगाचे आदर्श आहेत, ते विश्ववंदनीय असे राजे आहेत. ते फक्त त्यांच्या गोष्टी जरी आपण मुलांना दाखवलं तर मुलं कसे घडतील याची आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. तर असे काही आदर्श आपण त्या मुलांना दिले पाहिजेत. निश्चितच आपल्या देशामध्ये आदर्शांची अतिशय मोठी परंपरा आहे, महानायिकांची असो महानायकांची असो.
तर तो आदर्श आपण मुलांना दिला पाहिजे, पुस्तकं ठेवली पाहिजे घरामध्ये आणि वाचन संस्कृती वाढवून त्यांच्यावर सुसंस्कार केले पाहिजेत. निश्चितच कृष्णासारखे मुलं आपल्या देशामध्ये घडतील, म्हणजे जी की ग्रामीण भागातले हिरे आहेत आज ते त्यांना पैलू पडत आहेत आणि ते कर्तृत्ववान असं कामगिरी गाजवत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. नक्कीच त्या कार्यक्रमात बोलत असताना देखील व्यंकटराव पटेल जाधव आणि संपूर्ण त्यांनी एकत्र कुटुंब पद्धती ठेवून सगळेजण शिक्षणाचं वातावरण घरात पेरले. कसं सांग, या संदर्भात काय सांगाल? फारच म्हणजे आमचे जे सासरे आहेत व्यंकटरावजी पाटील, खरंच त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. ते त्याही काळामध्ये पुरोगामी विचाराचे. आपल्या वडिलांना म्हणायचे की त्यांना दाजी म्हणायचे सगळे, दाजी मी तुम्हाला जिवंत असताना खाऊ घालतो, पण तुम्ही गेल्यावर मी तुमची पुण्यतिथी करणार नाही. म्हणजे माणूस जिवंत असताना माणुसकी पाळून त्यांना सुसंस्कार देणं आणि त्यांचं पालनपोषण करणं, वडीलधारे मंडळींचं ऐकणं, हे जे संस्कार आमच्या घरामधून झालेले आहेत ते अतिशय उत्तम आहेत. आणि आजही ते आता त्यांचे 85 वय झालेलं आहे, तरी ते नातवांची इतकी काळजी करतात. अभिमानाने सांगतात की माझे 2 मुलं, 2 नातवंड इंजिनियर झालेत, 2 नातवंड डॉक्टर झालेले आहेत आणि आता तो खूप मोठं ऊर भरून आलेलं आहे त्यांचं की माझा एक नातू कलेक्टर होतोय. खूप अभिमानानं ते सांगत आहेत. आणि हे स्वप्न त्यांनी निश्चितच 2-3 वर्षापूर्वी पाहिलेलं होतं आणि आज ते सार्थ झाल्यावर जेव्हा ती बातमी आली की कृष्णा कलेक्टरची परीक्षा पास झाला, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं की माझं एक स्वप्न पूर्ण झालेलं. कारण गतवर्षी त्यांची तब्येत इतकी खालावलेली होती की म्हणजे आम्हालाही एक प्रकारची भीती वाटत होती की त्यांचं आयुष्य इथं संपतं की काय, असं वाटत होतं. पण फक्त कृष्णाच्या ही जी अचिव्हमेंट त्यांनी मिळवलेली की मला कृष्णाला कलेक्टर झालेलं पाहायचंय, या आशेनी ते आज जगत होते. आणि आज 4 दिवस झाले त्यांच्या तोंडावरची जर आपण रौनक पाहिली, खरंच म्हणजे नातवंडाचं यश आजोबांना सुद्धा किती ऊर्जा देऊन जातं हे आज आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय आनंदाने ते सगळ्यांशी बोलत आहेत. म्हणजे हे सगळं असतं की कौटुंबिक सुख जे असतं, एकत्र राहण्याचं, एकमेकांना मदत करणे, मानवता पाळणे, हे आमच्या कुटुंबातून सगळ्यांनी शिकलेलं आहे. आणि आमची सगळी मुलं सुद्धा एवढी जरी शिकलेली असली तरी विनम्रपणे कुटुंबात एकमेकांना मदत करतात आणि वागतात. बाबा आज कृष्णा ऐकू मला हो ऐका आज कृष्णा IAS झालाय, कलेक्टर झालाय, काय वाटतंय, कसा आनंद आहे? आनंद वाटते, आनंद वाटते. आणखीन काय वाटतंय, तुम्ही केलेल्या सगळ्या कार्याचं सार्थक झालंय असं वाटते ना. म्हणजे काही लोकांसाठी निस्वार्थ बुद्धीनं केलेलं काम आहे. आपण पैसे दिलं, काय केलं, मदत केलं, ते चीज झालं की कलेक्टर झाला आता आनंद झाला. पण यश मिळालं आपल्याला, हे आनंद झाला. त्यासोबत आता कलेक्टर होणाऱ्या कृष्णाच्या आत्याबाई देखील आहेत. आत्याबाई म्हणजे आईसारखीच काळजी घेत असतात. आत्या काय सांगाल, कसं होतं कृष्णाचं, म्हणजे असा कसं आनंद कसा आहे? खूप आनंद झालाय. म्हणजे आमच्या फॅमिलीतला एक मुलगा खूप मोठ्या पदावर जातोय, हे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये ते गट्स लहान असल्यापासूनच आहेत. जेव्हा त्याचे वडील म्हणजे बबुराव पाटील एक्सपायर झाले, तेव्हा तो माझ्या संपर्कात खूप आला 2 वर्ष. मग तेव्हा मी त्याला बाहेर घेऊन गेलेली, बाहेर माझ्या एका क्लायंटकडं, ॲडव्होकेटकडं. त्याला विचारले त्यांनी सहज की खूप आपुलकी आहे सगळ्यांना, म्हणजे मित्रमंडळ खूप होतं माझ्या भावाचं, की कृष्णा तुला काय बनायचंय? तर तो अगदी बिनधास्तपणे सांगून टाकला की मला कलेक्टर व्हायचंय. आणि तेव्हा ते हसले. पण त्याचा कॉन्फिडन्स होता की म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच करायचं आहे. आणि त्याला लहान असल्यापासूनच जनरल नॉलेज हे आणि बाकीचे इतिहास याच्याबद्दल खूप आवड आहे. जरी तो सायन्सचा विद्यार्थी होता, तर जास्तीत जास्त त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोशल घडामोडी ज्या असतात, राजकीय घडामोडी आहे, खेळ आहे, क्रिकेट आहे, अदर्स ह्याच्यामध्ये खूप म्हणजे चर्चा करायचा तो लहान होता तरी. बाकी अवांतर असं काही बोलायचं नाही, पण अभ्यासात छान होता. आणि जास्त काही मित्रमंडळी त्याला नाही, पण जेवढी आहे तेवढी खूप चांगल्या पद्धतीची मित्र असल्यामुळं तो हे सगळं अचीव करू शकला. आणि फॅमिलीमधून म्हणजे आज त्यांच्या घराचा एकमेव वारस असा आहे. सगळेच वारस आहेत असं आम्ही मुलींसहित पण ते सपोज करतात आणि त्याला खूप लाड करतात.
आणि त्याच्या कौतुकाचे सगळ्यांची थाप असते कौतुकाची त्याच्या पाठीवर. त्याच्यामुळे तो खूप इम्प्रूव्ह करू शकला. कसं राहते, एखाद्या फॅमिलीमधून जर एखाद्या विद्यार्थ्याला असेल किंवा एखाद्याला प्रोत्साहन मिळालं तर तो खूप प्रगती करू शकतो. त्याचं पॉझिटिव्ह मध्ये घेतला आणि तो खूप प्रगती केला. आणि आमच्या कोदरीकर पाटील फॅमिलीसाठी आज एक आदर्श आहे. आणि त्याचं सगळं श्रेय फॅमिलीला, वडिलांना जाते, त्याच्या आईला जाते, काकाला, काकूला जाते. आत्या म्हणजे आता मी जरी आत्या असेल तरी मी एक फॅमिली मेंबर म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक निर्णय घेत असताना मला कॉन्ट्रीब्यूट करतात की माझे विचार घेतले जातात. हे माझं सौभाग्यच मानलं जाते. त्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि तो असंच प्रगती करत राहील याची मला अपेक्षा आहे. आणि आमच्या घराण्यातच सामाजिक एक वारसा असल्यामुळं आणि निस्वार्थ सेवा करण्याचं एक प्रत्येकामध्ये हे असल्यामुळं, गुण असल्यामुळं तो नक्कीच एक चांगला सनदी अधिकारी बनेल, सेवा करेल आणि लोकांना न्याय देईल असं मला नक्कीच वाटतं. ओके, धन्यवाद ताई. आज आपण कृष्णा पाटील यांच्याशी संवाद साधला, त्यासोबतच त्यांचे आजोबा, आई आणि काकू यांच्या देखील संवाद साधला आहे. प्राध्यापक गणेश शिंदेसह. धन्यवाद.